त्यांच्याकडून चालेल बिलकुल. तर हा विषय घ्यायचा म्हणलं तर भरपूर कमी आहे आणि म्हणून एक छोटस उत्तर देतो त्याच्या नंतर मी समोरच्या छत्रपती शिवाजीला हात घालतो विषयाला. काय म्हणणार? अरे मारूंगा 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 मारूंगा, अरे मारूंगा 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 मारूंगा, साले मारूंगा अबे मारूंगा मारूंगा, पूरा चीर डालूंगा पूरा चीर डालूंगा, पूरा फाड़ डालूंगा, पूरा चीर डालूंगा, पूरा फाड़ डालूंगा. भीम आणि दुशासन. असं भीम आणि दुशासन काय म्हणते? काय दुशासनाला आता म्हटलं साले काऊन म्हणते का द्रौपदी हे तुझी कोण होती? किती काय केलं तरी बहिणी होती, पण तू त्या बहिणीसारखी होती तरी तुला आदर नाही केला म्हणते. तिले म्हणलं म्हणते जांगीर बसवलं. तेव्हा तो काय म्हणते? काय भीम शपथ घेते याची छाती फोडून रक्त पिण्यासाठी दम धरणार नाही, दम धरणार नाही. तेव्हा तो भीम त्या प्रतिज्ञा घेते मारूंगा मारूंगा मारूंगा, पुरा चीर डालूंगा तुझे फाड़ डालूंगा, म्हणजे तू छाती फाडून टाकीन म्हणते. असा तो गाण्याचा आधार आहे. असो तर छत्रपती शिवाजी महाराजाला लक्षात असू द्या. ताजमहल ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है, तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है. ताजमहल अगर तुम्हारे प्यार की निशानी है, तो रायगढ़ भी मेरे बाप की कहानी है. अरे गरे की नहीं शौर्यवीर की गाथा है, और इतिहास में उसका नाम छत्रपती शिवाजी कहलाता है. क्या बात है. आणि म्हणून काय म्हणणं आहे? ज्याला बाईतली आई कळली तो मुक्ताईचा ज्ञानोबा झाला, ज्याला बाईतली पत्नी कळली तो सीतेचा राम झाला, आणि ज्याला बाईतली खरी बाई कळली तो माझ्या जिजाईचा शिवबा झाला. जिजाईचा शिवबा झाला. असं का म्हणतो? का की आज आमच्या आई बहिणीची आबरू लुटत आहे. कुठे गेली रे तुमची? आणि कुठे गेली तुमची सेना? नाही कुठे गेली तुमची जे सेना नेते लोकांची? 6-6, 4-4 वर्षाच्या पोरीवरती बलात्कार. काऊन? माझ्या राजाच्या काळामध्ये अवकाश नव्हती कोणा भायच्या लालची आई बहिणीला हात लावून द्यावा म्हणून. सखुजी गायकवाडचे डोळे फोडले होते जेव्हा सावित्री देसाईवर हात टाकला होता. तो माझा राजा होता. आणि म्हणून जो तुम्ही सातबारा वापरता हे कोणाची देण आहे? हे देण छत्रपती शिवाजी महाराजाची. 7 हात काडी असून 12 हात काडी मोजून असे द्यायचे. तो राजा छत्रपती शिवाजी महाराज होता. पहिली कर्जमाफी जर शेतकऱ्यासाठी कोणी केली तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी केली. सांगता एवढा आहे का शेतकरी सहकारी संस्था छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन. म्हणजे सांगायचं एवढं का शिवाजी महाराज जर एका वाक्यात सांगायला बसलो तर शिवाजी नाव होते, म्हणजे ते नाव होते शिवाजी, आणि शिवाजी नाव उलट करा ते नाव होते जीवाशी, आणि जो जीवाशी खेळते तोच छत्रपती शिवाजी. क्या बात है. शिवाजी नाव जर उलट केलं तर होते जीवाशी, आणि जो जीवाशी खेळते तोच छत्रपती शिवाजी. आणि म्हणून जरा लक्ष सुद्धा काय म्हणणं आहे? काय धन्य धन्य शिवाजी थोर हो.
सिंदखेडचा लखुजी राजा होता, त्याची पत्नी जिजाबाई होती, सॉरी त्याची मुलगी जिजाबाई होती. आणि शहाजी राजेशी जेव्हा लग्न लागलं, आता काशीच्या गागा भटानं डाव्या पायाच्या अंगठानं राज्याभिषेक केला, हो केला, हे साऱ्याला माहित आहे. पण त्याच्या मागचं कारण का होतं? काय कारण होतं? काय? लखुजी जाधवची जी पत्नी होती त्यांच्याशी त्यांचं होतं लव्हजन, म्हणजे लव्ह मॅरेज. आणि त्यांची मुलगी म्हणजे जिजाबाई. तर ब्राह्मणाचं एवढं म्हणजे माइंडली एवढे स्ट्रॉंग होते का पहिले ते चाले भाटाचं बिलकुल, हे तुमच्या घरची पोरगी होती तर मग इथं पोरगी तुम्ही आते पा कुठं कुठं चालते. तर त्यांना अशी कल्पना होती की लव्ह मॅरेज आहे ते शूद्र असं. आणि म्हणून त्या काशीच्या दादा भाटानं डाव्या पायाचा म्हणजे हात न लावता अंगठा लावला होता आणि तो राज्याभिषेक केला होता. तर सिंदखेडचा लखुजी राजा, वेळ भरपूर कमी आणि बिलकुल शॉर्ट मध्ये घेतो, शॉर्टकट इथे सांगितलं. सिंदखेड्याचा लखुजी राजा पाहत्याची प्रजा हो, जिजाबाई मुलगी त्याने झाली, जिजाबाई मुलगी त्याने झाली, शहाजीच्या लक्षामध्ये आली, शहाजीच्या लक्षामध्ये आली, डोळे लावून सोयरी केली ऐकवर नादा, दादा रे हो दिरे दादी दिदी, माझ्या दादा रे हो दिरे दादी दिदी. आणि मग काय झालं? चाल दुसरी काय झालं? काय नको लावूया, चांगला सेट राहायचं साऊंड. काय झालं? महाराष्ट्राच्या आई बहिणीवर अरे रे 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 महाराष्ट्राच्या आई बहिणीवर पाहून अत्याचार, मनामध्ये झुरे जिजा माता हो, मनामध्ये झुरे जिजा माता हो. तेव्हा म्हणे कसं होईल आता हो, धीरे धीरे हो जिजी, तेव्हा म्हणे कसं होईल आता हो, या धीरे धीरे हो जिजी. आणि म्हणून तिला रस्ता काही सुचला नाही तर तिनं काय केलं? काय? शंकराची पिंड बनवली आणि छत्रपती तिनं देवाचा आराधना केली. आणि काय झालं? चाल तिसरी पोहण्याची, 5 चालीचा पोळा आहे, चाल तिसरी पर्यंत आलो. आणि म्हणून काय म्हणणं आहे? शंकराची पिंड बनवून धावतीनं केला रे दादा, धावतीनं केला हो गिरे गिरची, तो महावीर शिवाजी जन्मास आला रे दादा, जन्मास आला हो गिरे गिरची. मग पहा पुढे कसा चमत्कार झाला रे दादा, चमत्कार झाला जिरे गिरची. आणि म्हणून 16 वर्षाचे झाले छत्रपती शिवाजी महाराज. सर्वात कमी वयामध्ये युद्धामध्ये पाऊल टाकलं संभाजी राजाच्या नंतर, म्हणजे संभाजी राजाच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी. तर काय म्हणणार जरा लक्ष असू द्या. 16 वर्षाचे बापा, 16 वर्षाचे बापा शिवाजी झाले जी, जिजाईने बापा शिक्षण दिले जी, राजकारण सार लक्षात आले जी, घोड्यावर झाले ते स्वार, घोड्यावर झाले ते स्वाराची, घोड्यावर झाले ते स्वार, घोड्यावर झाले ते स्वार, घोड्यावर झाले ते स्वाराची, घोड्यावर झाले ते स्वार, झाले ते स्वार, झाले ते स्वार. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे एक परममित्र होते. कोण होते? कोण?
तानाजी मालसुरे. आता प्रश्न हा निर्माण होते का छत्रपती शिवाजी महाराज गडामध्ये कावड्याची माळ घालायची, ज्याला आपण कवड्या म्हणतो. तर ते जेव्हा शिवाजी महाराजांना आपल्या आयुष्यामध्ये एकच वेळा काढली, केव्हा काढली? जेव्हा तानाजी मालसुरे वीर महाराज जेव्हा पावले तेव्हा एकच वेळा काढली आणि ते तानाजी मालसुरेच्या प्रेतावरती ठेवली. ते सादर करतो. तर ठेवली हा विषय आहे. आणि म्हणून काय म्हणणं आहे? अरे दादा समजू सांगले थोडं. गेल्याची तानाजी मालुसरे पुढ गेल्या जिंकाया त्यागड तानाजी मालुसरे पुढ शेलार मामा धीर धिप्पाड काळी उदय भान चमळ शेलार मामा धीर धिप्पाड काळी उदय भान चमळ. अन जेव्हा चिटकली घोरफळ जेव्हा चिटकली घोरफळ वर एक एक चढ जेव्हा चिटकली घोरफळ वर एक एक चढ. तानाजी मालुसरे पुढ शेलार मामा धीर धिप्पाड शेलार मामा धीर धिप्पाड काळी उदय भानच मळ मळ. जेव्हा चिटकली घोरफळ जेव्हा चिटकली घोरफळ वर एक एक चढ जेव्हा चिटकली घोरफळ वर एक एक चढ. आणि मग परिस्थिती काय निर्माण झाली? काय पोवड्याची चाल शेवटी काय झालं? रायबाचं घरी लग्न होतं आणि कोंढाणा किल्ला लढायचा जेव्हा प्रसंग पडला, रायबाचं जेव्हा लग्न होतं आणि म्हणून जेव्हा तानाजी मालसुरे गेले म्हणे घरी रायबाचं लग्न. आणि काय परिस्थिती निर्माण झाली? तर तो म्हणे नाही राजे म्हणे मी जाईल म्हणे. आणि ते मित्रता होती आणि म्हणून गणीवर चाल आली. आता पोहण्याची चौथी काय म्हणणं आहे? रायबाचे लग्न सोडून तानाजी न हो कोंढाणा किल्ला सर केला रे दादा. स्वतःची सोना पुत्र वाचून हो जागेच्या जागी म्हणून राहिला रे दादा. धड धड लढे शिवाजी धड धड लढे शिवाजी आली नाराजी हो धड आला पण सिंह गेला रे दादा. पोवळाजांनी मला बनवून दिला. सन्मान्य माझे गुरु वडील ब्रह्माजी नवरे काय म्हणतात? लक्ष्मणजी कांबळे यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली आहे. पार्टी आभारी खूप खूप धन्यवाद. आणि म्हणून सन्मान्य या गावचे हनुमान शान आणि आमचे लाडले सन्मान्य सरपंच साहेब प्रवीणजी झाडे ज्यांनी मोलाचं योगदान या कार्यक्रमाला दिलं, यांच्याकडून या पोवड्यावरती 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. मी 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. हॅलो 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 हॅलो. तर
500 रुपयाची भेट मिळालेली आहे. मी आणि माझी पार्टी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, खूप खूप आभारी आहे. आणि म्हणून स्वरूप तबाने मुक्काम कामठी यांच्याकडून सुद्धा 50 रुपयाची भेट मिळालेली आहे. पार्टी आभारी आहे. खूप खूप धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.